अजिबात नाही. कलाकारांसाठी तर हे अतिशय अयोग्य गोष्ट आहे. चहा पितात, कॉफी पितात, ह्या गोष्टी टाळायच्या जागरण करताना. टॅनिन कॅफिन घेऊ नये, उलट ते घेतल्याने अजून त्रास वाढतो आणि पोटाचे विकार वाढतात. त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की कलाकार लोकांचं एक मॅक्सिमम कंप्लेंट असं असतं की ऍसिडिटी होते. त्यांची झोप उत्तम, ते सगळ्यात जास्त सुखी आणि त्यांचं आरोग्यही चांगलं असतं. आता बरेच असे कलाकार आहेत की जे रंगमंचावर काम करतात किंवा टीव्ही सिरियल्स किंवा फिल्ममध्ये काम करतात. आता या सगळीकडे काम करताना एक फोकस लाईट असतो किंवा स्टेजवरचे लाईट असतात किंवा शूटिंग लोकेशनचे जे लाईट्स असतात आणि ते लाईट बरेच हेवी असतात. सो हे लाईट जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर येतात, हेवी मेकअपसुद्धा असतो आणि या सगळ्यामुळे स्किनला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो किंवा ॲलर्जी होते किंवा बऱ्याच अशा गोष्टी. तर त्वचेची काळजी घेण्यासाठी कलाकारांनी कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत? पण 90% लोक याच गोष्टी फॉलो करत नाहीत. नमस्कार. वेद भेटच्या दुसऱ्या सीझनमध्ये मी संकेतोक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वेद भेटच्या पहिल्या सीझनला तुम्ही सगळ्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आपण हा दुसरा सीझन तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. अर्थात या सीझनमध्ये वेगवेगळे गेस्ट, वेगवेगळे विषय आणि अर्थात अनेक असे प्रश्न आहेत की जे तुमच्या मनात आहेत आणि जे अर्थात आम्ही आपल्या गेस्टना विचारणार आहोत. तर असाच आजचा सुद्धा विषय आहे. आजचा विषय आपला आहे कलाकारांचं आरोग्य. बरेचसं काय होतं, आमचं जे फील्ड आहे कलाकारांचं म्हणूयात आपण, अर्थात कलाकार हे प्रत्येक क्षेत्रामध्येच असतात. मग ते डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, सॉफ्टवेअर डिझायनर असतील किंवा अगदी कुठलंही काम करणारे, प्रत्येकामध्ये एक कलाही असतेच. तर कलाकाराचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे या आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न कलाकारांना असतात आणि हेच प्रश्न हाच विषय आज आपल्या पॉडकास्टचा आहे. आणि या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत डॉक्टर अश्लेषा गोखले. गेली 22 वर्ष डॉक्टर या फील्डमध्ये किंवा आयुर्वेदाचार्य म्हणून काम करतात आणि अर्थात आम्ही किंवा आमच्यासारखे अनेक कलाकार त्यांना वेळोवेळी बराच त्रास देत असतो, वेगवेगळे प्रश्न विचारत असतो आणि अर्थात त्यांच्याकडे औषधं किंवा मार्गदर्शन घेत असतो. तर आपण सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार डॉक्टर, तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आपलं जसं बोलणं झालं होतं की कलाकारांचं आरोग्य अर्थात जेव्हा शूटला कधी आता मी जातो, मग आपलं त्या विषयावरनं या पॉडकास्टचा विषय आपला निघाला होता की जेव्हा शूटला मी जातो तेव्हा बरेचसे कलाकार एकमेकांशी बोलत असतात की तुझं डाएट काय आहे किंवा तू रुटीन कसं फॉलो करतोस, तू फिटनेस कसा मेंटेन ठेवतोस, मग मला हा प्रॉब्लेम आहे, मला तो प्रॉब्लेम आहे. अर्थात मग ते ॲक्टर असतील, ते गायक असतील किंवा वेगवेगळ्या फील्डमधले कलाकार असतील. तर ह्यांना येणारे अनेक प्रश्न आणि त्यातले काही प्रश्न विचारायचा आज मी प्रयत्न करणार आहे. तर त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे जो झोपेवर नाही. अर्थात आपल्या सगळ्यांना झोप ही प्रचंड प्रिय असते. बरोबर. आणि जेव्हा एक ॲक्टर म्हणून समजा आता जर मला विचारायचं झालं तर बरेचदा असं होतं की शूट आहे किंवा नाटकाचा प्रयोग आहे, तर त्यामुळे झोपेचं रुटीन बिघडतं किंवा जागरणं होतात. मग ते कुठल्याही फील्डला, अगदी डॉक्टर असतील तरी सुद्धा किंवा ॲक्टर असतील किंवा पॉलिटिशियन असतील, काही कुठल्याही फील्डमध्ये झोपेचं गणित जेव्हा बिघडतं तर तेव्हा पित्ताचा त्रास होतो किंवा वेगवेगळे त्रास व्हायला सुरुवात होते. तर मग ह्याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याचदा हे प्रश्न घेऊन बरेच लोक येतात सुद्धा माझ्याकडे. तर महत्त्वाचं मी सांगेन की बऱ्याचदा आता तुमच्या फील्डमध्ये म्हणजे कलाकारांच्या फील्डमध्ये बघायला गेलं तर तुमचे सगळे प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी असतात. म्हणजे असं नाही आहे की नाटक प्लॅन केलं आहे, कंटिन्यू नाटक लावलेत असं तर नसतं किंवा रोज शूट लावलेत असंही नसतं. बरोबर. म्हणजे आपल्याला माहिती असतं की या तारखेला आपण या गोष्टी करणार आहोत आणि यानंतर आपलं त्या दिवशी रात्री नक्की जागरण असणार आहे. म्हणजे हे प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी आहे. प्लॅन्ड ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की तुम्हाला माहिती आहे आज रात्री जागरण होणार आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही आहाराचा प्लॅन आखणं गरजेचं आहे. कारण आहारामध्ये त्या दिवसामध्ये तुम्ही पित्तवर्धक आहार घेऊ नका. म्हणजे उदाहरणार्थ फार तिखट खाताय, फार मसालेदार खाताय, स्पायसी अवॉइड करा. म्हणजे त्या दिवशीचा आहार अगदी सात्विक ठेवा. अगदी तांदूळ मुगाची खिचडी पण चालेल. म्हणजे तुम्ही शहाळं घ्या, कोकम सरबत घ्या, आवळा सरबत घ्या, म्हणजे पित्त तुमचं
आटोक्यात राहील. पहिली गोष्ट. जेव्हा आपण जागरण करतो तेव्हा वात सुद्धा भरपूर प्रमाणात वाढतो. हम्म. म्हणजे 2 दोष वाढतात. थोडक्यात वात वाढतो आणि पित्त वाढतो. म्हणजे तुमच्यात रुक्षता वाढणार आहे, कोरडेपणा वाढणार आहे. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, की तुम्ही आहारामध्ये तूप घ्या किंवा अगदी तूप पाणी प्या. म्हणजे तुम्हाला शक्य नाही आहे तर तुम्ही समजा पोळी घेऊन गेलाय तर पोळीला तूप साखर लावून घेऊन जा. म्हणजे तुम्ही तूप साखर पोळी खाल्ला ना, तुमचं रात्र पण छान जाणार आहे हम्म. आणि जागरणाचा त्रास दुसऱ्या दिवशी सकाळी होणार नाहीये. म्हणजे आणि आपण जेव्हा वेल प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा लक्षात एवढंच ठेवायचंय की रात्री जागरण झालंय ना, तर आत्ता मी घरी गेल्यावर 6 तास ताणून झोपणार आहे हम्म. विदाऊट एनी डिस्टर्बन्स. जागरण झाल्यावर मी बऱ्याचदा पाहिलंय की ही मंडळी दुसऱ्या कामात गुंतून जातात. हम्म. जाऊ दे रात्री झोपू, आता जागरण झालंच आहे तर आजचा दिवस एखाद तास झोप काढतात आणि मग पुन्हा कामाला लागतात. पण ते मात्र करायचं नाही. म्हणजे तुम्ही घरी जा, मस्त ताणून झोपा आणि पूर्ण अंधार करून झोपा. म्हणजे प्रॉपर सगळे पडदे बिडदे लावून की तुमची जी झोप अपूर्ण राहिलेली आहे ती पूर्ण होऊन जाईल आणि ओके. दुसऱ्या दिवसासाठी तुम्ही फिट राहाल दुसऱ्या कामांसाठी. पण 90% लोक याच गोष्टी फॉलो करत नाहीत. नाही, करेक्ट आहे. कारण बरेचदा असं होतं, आमच्या बघण्यामध्ये अनुभवात असं येतं की काही जण हे आम्ही नाईट आऊट छान करू शकतो किंवा नाईट आऊट म्हणण्यापेक्षा सुद्धा नाईट आऊट झाल्यानंतर मग आम्ही कम्प्लिटली 2-3 रात्र जागून आम्ही काम करतोय आणि तरी आम्ही येतोय, हे कुठेतरी अभिमानाने सांगतात. बरोबर. आणि तेव्हा असं वाटतं की नाही, आपण खरं तर तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतो, पण ते नाही केलं पाहिजे. ह्याचवरनं मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे मलाही हा प्रश्न पडला होता की जसं आत्ता मी म्हटलं की काही प्रकृतीची लोक अशी असतात की ज्यांना रात्रीचं जागरण ते करू शकतात सहज, आणि काही प्रकृतीची रात्रीचं जागरण तेवढं नाही करू नाही शकत. करू तर शकत. त्यांनी ते कसं ओळखावं आणि मग त्याची काळजी घ्यावी? बऱ्याचदा काय होतं, कफ प्रकृतीची जी लोक असतात त्यांना जागरण सोसतं. हम्म. म्हणजे ते व्यवस्थित जागू शकतात. म्हणजे त्या माणसांना दुसऱ्या दिवशी पित्ताचा त्रास झालाय का वाताचा त्रास झालाय अशी काहीही आपल्याला लक्षणं दिसून येत नाहीत. हम्म. पण कोणत्याही प्रकृतीच्या लोकांनी 2-3 दिवस जागरण करावं असं तर मी सांगत नाही. हम्म. म्हणजे त्या जागरणामध्ये कुठेतरी गॅप नक्कीच हवाय प्रत्येक प्रकृतीला. हम्म. प्रत्येक प्रकृतीला त्या अनुषंगाने काही नियम आखलेले आहेत. आता कफ प्रकृतीचा माणूस असेल तर त्याला पित्तवर्धक आहार खाल्ला तरी फारसा त्रास होत नाही. म्हणजे हे बऱ्याचदा कफ प्रकृतीचे लोक लसूण वगैरे मस्त खातात आणि पचवतात. तेच पित्त प्रकृतीवाले लसूण खाल्ले तर नक्कीच दुसऱ्या दिवशी पित्त वाढलेलं असतं. बरोबर. म्हणजे आहारामध्ये काही बदल केला तर आपण प्रकृती अनुरूप व्यवस्थित जागरण करू शकतो. ओके. म्हणजे सगळ्याच गोष्टी बघायला गेलं तर इंटरलिंक्ड आहेत. हम्म. आता कफ प्रकृतीचा माणूस कसा असतो, मुळात त्याच्यात जडत्व असतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की त्या माणसाला पचवायला भरपूर काही शिल्लक असतं शरीरात. हम्म. त्यामुळे अग्नी जरी जागी आहे तरी त्याला पचवायला असतं, काही ना काहीतरी असतं आणि हळू जात असतं सगळं. स्लो अँड स्टडी असतं. त्यामुळे तो रात्री जर जेवलाय तर तो रात्रभर ते आरामात पचवत राहील. ओके. आणि पित्त प्रकृतीवाल्याचं काय होतं, जितकं जागतोय तितकं ते पचन होऊन जाते, मग लगेच थोड्या वेळाने भूक लागते आणि मग अशा वेळेला पित्त प्रकृतीचा काय करतो, लगेच काहीतरी अरबट सरबट खातो. हम्म. चहा पितात, कॉफी पितात. ह्या गोष्टी टाळायच्या जागरण करताना. रादर ज्या जागरणासाठी कॉफी घेतात, बरेचदा असं होतं की कॉफी चहा हा, घेत टॅनिन कॅफिन घेऊ नये. हा. उलट ते घेतल्याने अजून त्रास वाढतो आणि पोटाचे विकार वाढतात. ओके. त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की कलाकार लोकांचं एक मॅक्सिमम कंप्लेंट असं असतं की ऍसिडिटी होते. हम्म. बऱ्याच अंशी ते कंप्लेंट सांगतात की ऍसिडिटी झालंय, आम्लपित्ताचा त्रास आहे किंवा सतत पोट फुगल्यासारखं वाटतंय, हम्म. गॅसेसचे कंप्लेंट्स असतात. मग ते बऱ्याचदा सांगतात की भूक नाहीये, हे सुद्धा सांगणारी लोक असतात. हम्म. अरे माहित नाही आज काय माहिती की भूकच लागली नाहीये. पण या सगळ्या गोष्टीला कारण एकच आहे की आपण कोणतीच वेळ फॉलो करत नाही, ओके. कुठल्याच गोष्टी व्यवस्थित करत नाही. म्हणजे आपण कार्यक्रम चांगला करतो, म्हणजे कार्यक्रमाचा प्लॅन व्यवस्थित आखतो. म्हणजे व्यवस्थित की अगदी गेस्टना बोलावलंय, गेस्टना कुठे बसवायचं, कुठल्या रो मध्ये बसवायचं, कुठल्या नंबरवर बसवायचं, मग त्यांचं वेलकम, सगळ्या गोष्टी अगदी त्यांचं आहाराचं नियोजन आपण करतो. हम्म. पण तेच आहाराचं नियोजन आपलं स्वतःचं करत नाही. म्हणजे आपण स्वतःकडे तितकंच दुर्लक्ष करतो. कारण आपण काय म्हणतो की काम प्रायोरिटी आहे.
मी सांगेन काम प्रायोरिटी नाही, तुमचं आरोग्य प्रायोरिटी असलं पाहिजे. कारण आरोग्य असेल तर पुढे जाऊन तुम्ही अजून काम करणार आहात. म्हणजे बरोबर. आरोग्यच नाही तर काम कसं करणार? करेक्ट आहे. झोप या विषयावर आणखीन एक असा प्रश्न, की तुम्ही आत्ता जसं म्हणालात, की तुम्ही कार्यक्रमाच्या आधी तुम्ही काही प्लॅन करता प्रॉपर गोष्टी. तर समजा आता उद्या एखादा कार्यक्रम आहे किंवा उद्या एखादं शूट आहे किंवा कुठल्याही फील्डसाठी त्यांचा एखादा महत्त्वाचा इव्हेंट उद्या आहे. अगदी बाकी गोष्टी जाऊ देत, घरामध्ये काही लग्नकार्य आहे किंवा काही असं आहे, की जे तुम्ही प्लॅन करताय. तर त्या रात्री नॉर्मली झोप येत नाही. हो, किंवा खूप टेन्शन असतं, हो. तर अशा वेळी ऑब्व्हियसली काही मानसिक पण तो भाग आहे. पण मग त्यावेळी काय करू शकतो, की उद्या आपल्याला एखादा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, प्रेझेंटेशन आहे आणि मग बरोबर. आदल्या दिवशीची झोप छान येण्यासाठी किंवा हो. एकूणच काळजी कशी घ्यायची? बऱ्याचदा असं होतं, म्हणजे 90% लोक हे सांगतात, कारण हे बायोलॉजिकल क्लॉक आहे. अगदी आपण लहान मुलांना पण बघतो, की कुठेतरी ट्रिपला जायचंय, पिकनिकला जायचंय म्हटलं की त्यांना दुसऱ्या दिवशी झोप येत नाही. म्हणजे त्या दिवशी रात्री झोपत नाही. म्हणजे दर एक 5 मिनिटांनी वाजले का 5, वाजले का 5 असं म्हणजे त्यांची एक वेळ ठरलेली असते. त्या वेळेप्रमाणे ते करत असतात. तेच आपल्याबरोबरही होत असतं. हम्म. पण एखादा असा पण असतो, की जो आडवा पडला की झोपतो. हम्म. म्हणजे काय, की थोडक्यात काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवता आल्या पाहिजे. जे करू शकत नाही, म्हणजे ते मनाशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये एवढे विचार चालू असतात, की आपण प्लॅन तर करतोय, पण ते बरोबर होणार आहे की नाही, तो स्वतःवरच आत्मविश्वास नसतो. मग अशामुळे असं वाटत राहतं, की मी गेलो नाही तर हे काम होणार नाही. मी हम्म. केलं नाही तर हे व्यवस्थित होणार नाही. बरं, मी ह्याला सांगितलंय, तो करेल का हे वेळेवर? म्हणजे हे विविध प्रश्न जे आहेत ना, कधी-कधी आपण मनाला सांगितलं पाहिजे, "अरे, हे काम मी सोपवलंय ना, मग ते करतील ना." हम्म. तिकडे शंका नको. जिथे शंका येणार आहे, तिथे पुढे जाऊन तुम्हाला झोप नाही येणार आहे. म्हणजे एकच माणूस सुखी म्हणतो आम्ही, आडवा पडला आणि झोपला. आणि तो अतिशय सुखी माणूस असतो. आजूबाजूला काही वाजत गाजत असतील, काहीही फरक पडत नाही. मस्त झोपतात. म्हणजे मला बऱ्याचदा म्हणायचं की असं आरोग्य जर सर्वांचं असेल, तर त्यांना काहीच औषधासाठी जायची गरजच भासणार नाही. क्या बात. म्हणजे झोप, ज्याला आम्ही म्हणतो की कंटिन्युअस स्लीप, रॅपिड आय मुवमेंट आणि नॉन रॅपिड आय मुवमेंट असं स्लीपमध्ये पॅटर्न सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एकेकाला स्वप्न पडत असतात, एखाद्याला डीप स्लीप असतं. हम्म. म्हणजे जो डीप स्लीप ज्याचा असतो ना, तो असा असतो, झोपला की झोपला. पण आता जे फार विचार करतात आणि ज्यांना फार प्रश्न पडतात ना, ते बऱ्याचदा जागे राहतात. म्हणजे ज्यांची झोप उत्तम ते सगळ्यात जास्त सुखी. सुखी आणि त्यांचं आरोग्यही चांगलं असतं. म्हणजे आता आयुर्वेदात कसं सांगितलंय, शरीर आणि मनाचा संयोग हा एकत्रित जातो. म्हणजे जर मनाचं आरोग्य चांगलं तर शरीराचं आरोग्य चांगलं. Correct. म्हणजे शेवटी कुठल्याही गोष्टीकडे आपण कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, आपण किती पॉझिटिव्ह आहोत, हम्म. त्याच्यावर सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आता तुमच्याच फील्डमधलं एक उदाहरण देते, की स्टेजवर जाणारा एकटा असतो, त्याला खूप भीती वाटत असते. हम्म. एखादा असा असतो की त्याला तुम्ही काही सांगा, तो बिंदास जाऊन स्टेजवर अगदी वेळेला पण तो काम करून येईल. हम्म. म्हणजे अगदी डायलॉग स्वतःचे डायलॉग चिकटवून पण येईल. पण एखाद्याला तुम्ही 10 वेळा तेच डायलॉग सांगायला सांगितलं तरी तिकडे जाऊन बोलताना चुकणारच. मग या गोष्टी का होत आहेत? कारण कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स कमी पडतो, पॉझिटिव्हिटी कमी पडते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाशीच संबंधित आहेत. मग ते अगदी पोटात गोळा आल्यासारखं स्टेजवर आता मी कसं जाऊ आणि काय बोलू आणि कसं करू, म्हणजे ह्याला जो म्हणतो आपण की परफॉर्मन्स स्ट्रेस आलेला आहे. जसं तुमच्या फील्डमध्ये म्हटलं हम्म. जातं की हां, परफॉर्मन्स आहे पण स्ट्रेस आलाय मला खूप. तर त्याची कारणं पण मनाशीच संबंधित आहेत. म्हणजे सगळे इमोशनल भाव जे आहेत ना, ते सगळे आपल्या पोटाशीच जोडले गेले आहेत आणि ते Okay. सगळे आपल्या आरोग्याशीच जोडले गेलेले आहेत. म्हणजे ज्याचं मनस्वास्थ्य आहे ना, तो कुठेही जा, तो कधीही केव्हाही छानच बोलू शकतो. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की स्टेजवर परफॉर्म करताना किंवा ओव्हरऑल प्रेझेंटेशन देताना किंवा काही जण असे असतात की ज्यांना थोडं टेन्शन येतं, पोटामध्ये गोळा येतो. खरं तर ट्रेनिंग देताना किंवा आम्ही डिरेक्ट करताना वगैरे मी बरेचदा माझ्या स्टुडंट्सना किंवा कलाकारांना हे सांगतो की कारण आम्हीही त्या प्रोसेसमधनं गेलो आहे आणि मी ज्यांच्याकडनं ऐकलंय, म्हणजे आमचे जे गुरु आहेत, तर तेही सांगतात की थोडं टेन्शन हे यायलाच हवं अर्थात, पण ते जास्त येता कामा नये, कारण त्याचा परिणाम अर्थात सादरीकरणावर होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणालात की शरीर स्वास्थ्य किंवा शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य हे
एकमेकांवर खूप अवलंबून आहे. तर त्याच्याशीच निगडीत एक प्रश्न असा होता की जो बऱ्याच कलाकारांना किंवा नुसते कलाकार नाही तर वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना असतो आणि ज्याला मानसिक आरोग्यामध्ये एन्झायटी किंवा अर्थात डिप्रेशन हा वेगळा भाग आहे, पण भीती हं. की आत्ताच मगाशी आम्ही बोलताना बाहेर एक असा विषय निघाला की एखाद्या प्रोजेक्टसाठी जायचं असेल तर जसं आपण मगाशी म्हटलं की सकाळी उठून जायचं आहे, मग सगळं व्यवस्थित होईल ना, इथपासून ते कुठल्याही गोष्टीची भीती जर त्या व्यक्तीला असेल किंवा एन्झायटी वाटत असेल किंवा आधी खूप छान परफॉर्म करणारं कोणी व्यक्ती आहे आणि नंतर तीच गोष्ट करताना ती भीती आहे, तर माझा प्रश्न असा आहे की अशा व्यक्तीच्या लोकांनी आहारामध्ये काय काळजी घ्यायला हवी किंवा त्यांचं रुटीन काय असायला हवं? कारण ही जादूची काठी तर नसावी की लगेच ती जाईल. आत्मविश्वास आणि ह्या गोष्टी आहेत, पण त्यांचा आहार आणि त्यांचं रुटीन कसं असायला हवं? आता या गोष्टीला उत्तर द्यायचं झालं तर आहार म्हणायला गेला तर कुठल्याही रोगाला, कुठल्याही गोष्टीला सात्विक आहारच आहे. हं. शेवटी काय आम्ही सांगितलंय, राजसिक आहार, तामसिक आहार हे घेऊच नाही. तर राजसिक आहार आला, तामसिक आहार आला म्हणजे याच्यात सगळं जंक फूड आलं. या सगळ्या गोष्टी त्याच्यातच गणना होतात. शिळं अन्न हे सगळं त्याच्यात येतात. म्हणजे तुम्हाला काय थोडक्यात सांगायचं झालं तर ताजं अन्न जे आपण घरी बनवून, शिजवून जे घेतोय हं. ते अन्न असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काही बनवा घरी, पण ते ताजं असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात ओके. मी जंक नाही म्हणत आहे, सात्विक अन्न हा हं, शब्द हं. वापरलाय. मग त्याच्यामध्ये आपलं घरच्या जेवणात काय काय येतं, पोळी, भाजी, वरण, भात, भाकरी, कोशिंबीर, चटणी हे सगळं सात्विक अन्नात गणना होते. हं. म्हणजे तसंच आपण दूध, तूप, लोणी हे पण सात्विक अन्न आहे. हं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात समावेश असला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रोज व्यवस्थित वेळेवर घेत असाल तर तुमचं मनस्वास्थ्य नक्की चांगलं राहतं. आणि ओके. अँझायटी होण्यामागचं कारण एक इमोशन आहे. इमोशन म्हणजे एक भीती असते. एखाद्याला उंचावर गेलाय तिथून खाली बघायला भीती वाटते. एखाद्याला कुठेतरी उडी मारायला सांगितली तर नाही नाही मी नाही उडी मारणार हं. अशी भीती असते. स्विमिंग पूलमध्ये तो उडीच मारत नाही हं. असे काही जण असतात. काही जणांना स्टेज फिअर असतो म्हणजे स्टेजवर जायलाच भीती वाटते. पण हळूहळू या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करता येतात. हं. आता कसं स्टेजवर जाणारा माणूस आहे तो ओव्हरकम फक्त आहारामुळे होईल असं नाही. हं. तो त्याच्या विहारामुळे म्हणजे तो रोज जे ऍक्टिव्हिटी करतोय म्हणजे आता समजा एखाद्याला आपण सवय लावली की तू मेडिटेशन कर, योगासनं कर, प्राणायाम कर, तुझ्या श्वसनावर नियंत्रण आण. हं. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा तो करायला सुरुवात करतो तेव्हा मन स्थिर व्हायला लागतं. ओके. तर मनाची स्थिरता कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे होते? प्रॉपर सात्विक अन्न घेतल्याने, रात्री झोप व्यवस्थित घेतल्यामुळे हं. आणि प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने व्यायाम केल्यावर. ओके. म्हणजे या तिन्ही गोष्टी आपल्या शरीराचे स्तंभच आहेत, पिलर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. हं. आणि आपण या तिन्ही गोष्टीच करत नाही आता. आणि मग त्यामुळे हे कुठेतरी भीती निर्माण होणं, की नको वाटणं, की मी आता प्रेझेंटेशन कसं करू? भले तुमचं सगळं तयार आहे, हं. पण ते कसं करू हा प्रश्नच उद्भवतो. ओके. मग तुम्ही काय करायचंय? प्रेझेंटेशन तुम्ही आरशासमोर करा. हं. आपल्या जवळच्या लोकांसमोर प्रेझेंटेशन करा. म्हणजे तुम्ही 4 वेळा रिहर्सल जे करता ते आपल्या लोकांमध्ये करा. हळूहळू तुमची भीती जाईल आणि हळूहळू पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. हं. काही गोष्टी अशा असतात की काही जणांना अचानकपणे उद्भवलेली अँझायटी असते. हं. म्हणजे काही त्यांच्याबरोबर काही संदर्भ घडलेले असतात, उदाहरण ऍक्सिडेंट झालेला असतो, काही असतं. त्याच्यामुळे आलेली ती अँझायटी पण असते. पण आता ऑफकोर्स ती भीती जायला थोडा काळ लागेल. म्हणजे त्यांचं मन स्थिर व्हायला थोडा वेळ लागेल. हं. मग त्यांनी या सगळ्या गोष्टींची जर जोड घेतली की प्रॉपर आहार, प्रॉपर व्यायाम आणि प्रॉपर झोप, हं. पुरेशी झोप आणि तर नक्की सगळं त्यांचं नॉर्मल होईल. ओके. सो मुळामध्ये तुम्ही म्हणालात तसं की मेडिटेशन, व्यायाम आणि आहार ह्याच्यावर सगळ्या गोष्टी बेस आहेत. कारण एक दिग्पाल लांजेकर यांचा एक चित्रपट आहे शिवराज अष्टकमधला आणि त्याच्यामध्ये एक खूप असा सुंदर एक प्रवेश आहे किंवा सीन आहे की ज्याच्यामध्ये त्या मुघल सरदार जो आहे त्याला डिसिजन मेकिंग त्याचं चुकावं याच्यासाठी तो आचारी मुद्दाम मसालेदार पदार्थ तयार करतो आणि किंवा त्याला देतो जास्त स्पायसी. हा मग इथेच सांगितलं ना, हा राजसिक पाठ झाला ना. म्हणजे आहार मी आता का सांगितलं, मुद्दामून सात्विक पाहिजे. कारण जेव्हा आपण सात्विक आहार घेतो तेव्हा मन शांत राहतं.
बरोबर. आता आपण जेव्हा तामसिक आहार किंवा हे राजसिक आहार घेतोय म्हणजे काय थोडक्यात आपण समोसा खातोय, वडापाव खातोय, हे जे मसालेदार पदार्थ हम्म, आहेत किंवा भरपूर आजकाल काजू पेस्ट घालून भाज्या केल्या जातात, जे हम्म, हम्म. आपण युजली खात असतो हॉटेलमध्ये गेल्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे आपल्या शरीराला त्रास देणारेच आहेत. म्हणूनच तर बरोबर. ह्याला त्या गणनामध्ये घेतलेत राजसिक तामसिक आहारामध्ये. शिळं अन्न 2 दिवसाचं आधीचं अन्न लोक फ्रीजमध्ये ठेवून खातात. हम्म, मग त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर जे होणार आहेत, तसंच तुमचं मनाचं स्वास्थ्य होणार आहे ना. हम्म. शेवटी हे सगळे जर एकत्रित जात आहेत, तर तुम्हाला या गोष्टी सोडणं गरजेचंच आहे ना. आपण आता बघतो की बरेच लोक हिमालयावर जाऊन राहतात किंवा कुठे जाऊन मेडिटेशन करतात. हम्म, ते लोक एकभुक्त असतात. हम्म. मग एकभुक्त राहून जर ते फिट राहतात, का राहतात? कारण ते ताजं अन्न जेवतात एका वेळेला. Correct. शरीराला जे गरज आहे आणि मेडिटेशन करतात, झोप पुरेशी घेतात, तर व्यवस्थित राहतात. त्यांना कुठे काही आरोग्याचा त्रास असतो. ओके. पुढचा प्रश्न असा होता की आता आहार आणि ह्याच्यावर आता आपण जसं बोललो, तर बरेचदा असं होतं काही अनुभवांमध्ये जेव्हा शूटला किंवा कुठे मी सुरुवातीला जसं म्हटलं जाणं होतं, तर काही कलाकारांचं स्पेसिफिक डाएट असतं ज्याच्यामध्ये पॅक फूड असतं, की ज्याच्यामध्ये फ्रोझन काही व्हेजिटेबल असतील किंवा फ्रुट्स असतील किंवा अशा पद्धतीत काही की ते तेवढंच भले थोडंसं सॉल्ट आणि हे करून असं काही असेल किंवा जिमचे जे डाएट नॉर्मली बरेच जण करतात, अर्थात आता बऱ्यापैकी कमी आहे पण तरी काही जण ती पावडर असते सो ती जस्ट एक मील म्हणून ते पावडर ती घेतली जाते पाण्यामधनं किंवा दुधामधनं कशी. तर हे फूड किती योग्य अशा कलाकारांच्या ओव्हरऑल रुटीनसाठी? अजिबात नाही. कलाकारांसाठी तर हे अतिशय अयोग्य गोष्ट आहे. कारण कलाकार म्हटल्यावरती आता एखादा कलाकार आहे, ॲक्टर आहे, त्याला एखादा कसं खूप रागीट माणसाचा रोल करायचा आहे हम्म, किंवा एखाद्याला रडण्याचा रोल करायचा आहे. म्हणजे त्याला त्या इमोशनमध्ये गुंतायचं आहे. हम्म, मग अशा वेळेला अशा प्रकाराचा आहार जर तो घेत असेल, तर त्याला ते जमणार नाहीये. हम्म, मॅक्सिमम रिटेक्स होत राहतात, की अरे नाही ते भाव येत नाहीयेत हम्म, कुठेतरी. हम्म, म्हणजे हे सगळे मनावर परिणाम करणारे आहेत ना. हम्म, म्हणजे मी काय सांगेन, पॅक्ड फूड तर अजिबात घेऊ नये. जिथे पॅक केलंय याचाच अर्थ की त्यात तिकडे ऑक्सिजन पोचू नये असं हम्म, केलंय ना. हम्म. म्हणजे आपण पॅक बंद केलाय म्हणजे काय करतो, हवा लागू नये. बाहेरची हवा लागल्यावरती कोणतंही अन्न खराब होतंच. बरोबर. म्हणजे मग तुम्ही त्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी तुम्ही फक्त पॅक बंद करताय का? मग त्याच्यात काहीतरी प्रिझर्वेटिव्ह नक्की आहे. ओके. विदाऊट प्रिझर्वेटिव्ह तुमचं ते बंद होणार नाही. आणि ते तुम्ही कधी कट केलंय, कधी करून ठेवलंय हेही माहीत नाही. हम्म, म्हणजे अशा वेळेला तुम्ही हे अन्न घेताय म्हणजे पुन्हा ते राजसिक तामसिकमध्येच धरलं जाईल. ओके. सात्विक आहारात धरलं जाणार नाही. आणि बेसिकली हे पावडर बिवडर जे घेतले जातात, मी तर असं सांगेन की शेवटी काही म्हटलं तरी ते केमिकलच आहे. हम्म, नॅचरल तुम्ही असं काय बनवून खाताय का? आता मी सांगेन की नाचणी सत्व काढा किंवा वेगवेगळ्या मुगाचे सत्व, ह्याचे सत्व काढून तुम्ही त्याचं करून तुम्ही घेताय का? तर मी सांगेन हे नॅचरल आहे. हम्म, मग तुम्ही ते पाहिजे तर दुधात मिक्स करून घ्या. आता नाचणी सत्व आपण उन्हाळ्याच्या दिवसात घेऊ शकतो, की आपण ताकातनं घेतलंय, दुधातनं घेतलंय, दॅट इज गुड. मग तुम्हाला ते शरीराला पोषणच आहे ना, कॅल्शियम मिळणार आहे, तुम्हाला फॉलिक ऍसिड मिळणार आहे, सगळं मिळणार आहे आयर्नमधून. म्हणजे नाचणी जे महत्वाचा भाग आहे, तसं अन्नातले आपण बरेच अजून घटक घेऊ शकतो ना, की ज्याच्यामध्ये हम्म. सत्व काढता येईल आणि ते आपल्याला घेऊन खाता येईल. मग तुम्ही असं काहीतरी शोधा ना. मग ते न करता आपण इझी बघतो सगळ्या गोष्टी. करेक्ट. मग फास्ट आणि इझी. आणि प्रत्येक जण आता ऑफिसला जाणारा असो, काम करणारा असो, कलाकार असो, पटकन जे अवेलेबल आहे, जे इझी आहे ते घ्यायला बघतात. कोणालाही आता कष्ट नको आहेत. हम्म, म्हणजे पटकन आपल्याला जे होऊ शकतंय, हां, त्याच्यात भले आपल्याला 50%च फायदा आहे किंवा 20%च फायदा आहे, पण चालेल मला. असं झालंय. करेक्ट आहे. फास्ट म्हणजे मी जसं म्हटलं की कुठली तरी पावडर पाण्यातून किंवा दुधातून की ओके मला ते फक्त त्यात टाकली आणि मिक्स करून मी ते घेतलं सो माझं एक मील स्किप होणं ही कन्सेप्ट किती चुकीची आहे अर्थात तुम्ही आता सांगितलं त्यावरनं कळलं. आणि मुळात मला असं वाटतं कदाचित नाचणी सत्व किंवा ही सत्व मग ते ती कन्सेप्ट बदलली पाहिजे कुठेतरी आणि अशा पद्धतीच्या गोष्टी खरंच कलाकारांनीच नाही सगळ्यांनीच अवलंबायला हव्यात रुटीनमध्ये. आहाराबद्दल तुम्ही आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर मला एक प्रश्न असा होता की आता बरेच असे कलाकार आहेत की जे रंगमंचावर काम करतात किंवा टीव्ही सिरियल्स किंवा फिल्ममध्ये काम करतात. आता या सगळीकडे काम करताना एक फोकस लाईट असतो किंवा स्टेजवरचे लाईट असतात किंवा शूटिंग लोकेशनचे जे लाईट्स असतात आणि ते लाईट बरेच हेवी असतात.
सो हे लाईट जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर येतात, हेवी मेकअप सुद्धा असतो आणि या सगळ्यामुळे स्किनला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो किंवा ॲलर्जी होते किंवा बऱ्याच अशा गोष्टी. तर त्वचेची काळजी घेण्यासाठी कलाकारांनी कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत किंवा कशी काळजी घ्यावी? त्यासाठी काही डाएट असतं का? किंवा काही गोष्टी असतात का की ज्यामुळे काळजी घेता येऊ शकते? मी नक्की सांगेन या गोष्टीवर. त्याच्यामागचं कारण काय, मी बऱ्याच कलाकारांना किंवा इवन मी हॉटेल मॅनेजमेंटचे जे कोर्स करतात त्यांना, त्या मुलींना पाहिलं आहे किंवा एअर होस्टेसेस हम्म. असतात, त्यांना सगळ्यांना एक हेवी मेकअप असतो. म्हणजे बऱ्याचदा हे केमिकल्स वापरूनच त्यांना कंपल्सरी केलं जातं, कारण रॅदर त्यांना शो ऑफच करायचा असतो आणि ते करायलाच पाहिजे असं गृहीत धरलं जातं. पण या जे पण कलाकार आहेत किंवा या ज्या कोणी मंडळी आहेत, यांनी काय करावं की त्या पुरतं मर्यादित त्यांनी ते त्या गोष्टी वापराव्या. हम्म. नंतर आल्यावर पहिलं स्वच्छ तोंड धुवून घ्यावं, जे काय मेकअप लावलं ते काढून टाकावं आणि मग घरात असलेलं नॅचरल कोरफडचं जेल असेल किंवा नॅचरली तुमच्याकडे जर गुलाब पाणी तुम्ही घरी तयार केलेलं असेल, हम्म. तर या सगळ्या गोष्टी चेहऱ्याला लावाव्या. म्हणजे त्याचा फायदा असा होतो की त्वचा चांगली राहते, त्वचेमध्ये जो कोरडेपणा येतो हे केमिकल्स वापरून ते कमी होतं. आणि मी माझ्या क्लिनिकमध्ये तर शतधौत घृत वापरायला सांगते. ओके. त्याच्या मागचं कारण काय, आपण जे तूप तयार करतो शतधौत, ते एवढा थंडावा देतो आणि कोरडेपणा तर पूर्णपणे शोषून घेतं. म्हणजे पूर्ण त्याला जी स्निग्धता मिळायला पाहिजे आणि जो ग्लो यायला पाहिजे नॅचरल, हम्म. तो आरामात टिकून राहतो. ओके. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचदा हे केमिकल वापरल्यामुळे या केमिकल्सचे कधीही एक्सपायरी डेट किंवा काही पाहिले जात नाही हम्म. आणि त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन हे फार दिसून येतात. आणि फंगल इन्फेक्शनमुळे एक प्रकारची खाज निर्माण होते हम्म. आणि मग त्याच्यावरती औषधोपचार चालू करतात. बऱ्याचदा ह्याच्यावरती मल्टीविटामिन घेतले जातात, कोणी काय सांगितलं म्हणून घेतलं जातं. आणि याच्यात बऱ्याच अंशी मी असं पाहिलंय की सेल्फ ट्रीटमेंट, सेल्फ मेडिकेशन खूप करतात, जे मी सांगेन की अजिबात करू नका. हम्म. तुमचा स्किन ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या स्किनसाठी तुम्ही प्रॉपर आयुर्वेदिक डॉक्टर किंवा कोणत्याही तुमचा फॅमिली डॉक्टर असेल, हम्म. त्यांच्याजवळ जाऊन योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही ट्रीटमेंट घ्या. ओके. मग तुम्ही स्वतःहून काही गोष्टी वापरू नका. प्रत्येकाच्या स्किनला सगळ्याच गोष्टी सूट होतात असं नाही, किंवा प्रत्येक मेडिसिन त्या त्या गोष्टीवर काम करेलच असं नाही. एखाद्याला विटामिन ए सूट झालं असेल गोळी म्हणून दुसऱ्याला पण तेच होईल असं नाही. हम्म. दुसऱ्यामध्ये काहीतरी वेगळ्या कारणामुळे आलेले असतील पिंपल्स किंवा त्यांना फंगल इन्फेक्शन झालं असेल, त्याची कारणं वेगळी असतात, ती शोधावी लागतात. हम्म. मग या सगळ्या गोष्टींचा नीट विचार एखादा वैद्यच करू शकेल. आजकाल युट्यूबवर पण भरपूर झाल्यात गोष्टी, तर ते बघून वापरणारे आणि चेहऱ्याची वाट लावून घेणारे खूप आहेत. कारण ओके. प्रत्येकाना, कलाकार असो किंवा कुठल्याही फील्डमध्ये असो, त्यांना मी छान दिसायला पाहिजे हे वाटणं साहजिक आहे. पण त्यासाठी जे प्रयोग करतात ते प्लीज करू नका. करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही तूप वगैरे म्हणालात, म्हणजे अशा काही गोष्टी वापरून आणखीन चांगला इफेक्ट मिळू शकतो. म्हणजे अगदी थंडीच्या दिवसात लोक लोशन्स लावतात, क्रीम्स लावतात. तर मला अजूनही आठवतंय की मी लहानपणापासून, म्हणजे आमच्या घरात माझे बाबा सांगायचे म्हणून मी खोबरेल तेलच लावलंय. थंडी आली की त्वचेला खोबरेल तेल, ओके. आणि मला काहीही प्रॉब्लेम आला नाही. माझ्या स्किनवर ना पुरळ आलं ना काही झालं नाही. आणि अजूनही खूप थंडी आल्यावर खोबरेल तेलच लावते. म्हणजे अजूनही माझ्याकडे लोशनच्या बाटल्या नाहीत किंवा कुठल्याही क्रीम्स नाहीत, वापरतच नाही मुळात, कारण गरजच भासली नाही कधी. बरं. आणि लोक भरपूर केमिकल्स वापरतात. म्हणजे अगदी लिपस्टिक बनवायचं झालं तरी माझी मैत्रीण मला तुपापासनं, साजूक तुपापासनं बनवून देते, ओ. आणि मग ते लिपस्टिकच फक्त वापरते मी, बाकी काही वापरत नाही. त्यामुळे खरं बघायला गेलं तर माझा नवरा सुखी आहे, कारण त्याला या गोष्टी म्हणजे बेसिक हे प्रोडक्ट्सच वापरत नाही. त्यामुळे मला सांगणं सोपं आहे की अरे नका वापरू. करेक्ट आहे. म्हणजे आधी तुम्ही ते स्वतःला खूप त्रास करून घेताय आणि पुढे जाऊन तुम्ही खूप भोगणार आहात. कारण शेवटी लाईट्स आहेत, तुम्ही जे काय करताय, वापरताय स्किनला, ते हम्म. पुढे जाऊन तुम्हाला तापदायक होणार आहे. आता आपण लाईट्स बद्दल बोललो किंवा लाईटचा स्टेजवरचे असतील किंवा शूटिंग लोकेशनवरचे असतील, तर याचा त्वचेवर काय परिणाम होतो आणि त्याची कशी काळजी घ्यावी हे तुम्ही खूप छान सांगितलं. आणखीन एक मला त्या संदर्भात असा प्रश्न होता की लाईट्स आहेत, म्हणजे अर्थात त्याचा त्वचेवर होणारा परिणाम आहेच, पण त्याचबरोबर हेच लाईट्स डोळ्यावर सुद्धा पडतात. म्हणजे मग ते रंगमंचावर असेल किंवा शूटिंग लोकेशनवरती असेल किंवा
इव्हन सोशल मीडिया कंटेंट जे करतात, म्हणजे बरेच जण एडिटर आहेत किंवा सोशल मीडिया करणारे आहेत, की सतत मोबाईलवरती काम असतं. आजकाल सोशल मीडिया करणारे किंवा कलाकार यांचीच गरज नाही, तर अनेक लोक नॉर्मल रील बघताना वगैरे सुद्धा घरी सुद्धा बरेचदा स्क्रीनचा वापर हा जास्त वाढलाय. तर त्यामुळे तो लॅपटॉप असेल किंवा ती मोबाईलची स्क्रीन असेल, तर तो जो लाईट आहे तो सतत डोळ्यांवरती येत असतो. तर या लाईटचा डोळ्यांवरती बरेचदा वाईट परिणाम होताना दिसतो किंवा डोळ्यांना त्याचा त्रास होतो. तर डोळ्यांची काळजी आयुर्वेदिक पद्धतीने कशी घ्यावी किंवा त्याच्यावर तुम्ही काही सजेस्ट करू शकाल का, की डोळे कशा पद्धतीने तुम्ही उत्तम ठेवू शकाल? कोणत्याही ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर डोळ्यांचा कोरडेपणा खूप वाढतो. हं. जसं मगाशी मी सांगितलं की साजूक तूप हे आपण जे पोटात घेतोय ते घेणं कधीही चुकवायचं नाही. त्याचा हं. फायदा आपल्या डोळ्यांना पण स्निग्धता मिळत राहते. दुसरी गोष्ट, डोळ्यांसाठी आपण काय करू शकतो, रात्री झोपताना तळपायाला तेल लावूनच झोपायचं. अच्छा. ज्याच्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते आणि तळपायांना तेल लावल्याचा प्रभाव आपल्या डोळ्यांवरच होतो. हं. कारण डोळ्यांना एक शांतता मिळते, थंडावा मिळतो हं. आणि डोळ्यांच्या विकारांना सुरुवात होणार असेल तर थोडंसं होल्ड होईल. ओके. आणि ज्यांना ज्यांना स्क्रीनवरती फार काम करायचं आहे, आता एडिटर्स असतात, बराच वेळ त्या स्क्रीनवर असतात, हं. त्यांनी काही सोपे सोपे डोळ्याचे व्यायाम आहेत ते त्यांनी आवर्जून दिवसात करायचे आहेत. आणि आम्ही त्रिफळा चूर्ण ह्याचा वापर सांगतो करायला डोळ्यांसाठी, की त्रिफळाचा काढा करा. आय वॉश करतो तसं आपण तो आय कप घेऊन त्याच्यामध्ये डोळा पूर्ण उघड बंद एक 15-20 वेळा करा. अच्छा. असे छोटे छोटे उपाय सांगितलेत, पण ते तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. ओके. कारण हे काही उपाय असतात की कुठल्या डोळ्यांसाठी कोणतं योग्य आहे तो हं. वैद्य सांगू शकेल. पण ओके. जनरल जो कोरडेपणा येतो यासाठी तुम्ही बेसिक छोटे छोटे व्यायाम, हं. डोळ्यांवरती रात्री झोपताना कापूस अगदी थंड दुधात भिजवून तुम्ही डोळ्यांवर ठेवा. हं. डोळ्यांना शांतता मिळणार. तसंच तुम्ही दूध चांगलं असेल डोळ्यात थेंबही टाकू शकताय. पूर्वीच्या काळात आम्ही एरंड तेल सुद्धा डोळ्याच्या आत लावायचो. ओके. पण हा प्रयोग कृपया करू नका, सगळ्यांना झेपतच असं नाही. हं. त्यामुळे हा उपाय मी पूर्वीच्या काळात असं मुद्दामून सांगितलंय. हं. आता लोक नाही वापरत आहे, कारण तेवढं शुद्ध एरंड तेल पण मिळायला पाहिजे. पण अशा छोट्या छोट्या उपायांमधून डोळ्यांना आम्ही खूप चांगलं ठेवायचो. जसं मी तूप खायला सांगितलं तसं नाकामध्ये पण सोडा, कारण आम्ही ओके. पंचेंद्रिय वर्धन होतं असं सांगतो. म्हणजे जर आपल्या पाचही इंद्रियांना जर बळ द्यायचं असेल हं. तर नाकात तूप सोडणं फार आवश्यक आहे, तेल किंवा तूप. कारण ओके. त्याच्याने आपल्या नाकाला, डोळ्यांना, कानाला, घशाला, स्वरयंत्राला हं. सगळ्यालाच फायदा होतो. डोळ्यांची काळजी अर्थात आहेच, पण आता तुम्ही स्वरयंत्र याच्याबद्दल बोललात. तर मला असं विचारायचं होतं, म्हणजे एक उदाहरणच अगदी द्यायचं झालं तर माझा एक मित्र, म्हणजे गेल्या मागच्या महिन्यामध्येच आमचं डिस्कशन चाललं होतं, की सतत अँकरिंग करून किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे तो किंवा रेडिओवर काम करतो. सो सतत आवाजावर ताण येऊन त्याच्या स्वरयंत्राला फोड आले होते आणि त्याचा आवाज बसला होता आणि त्याच्यानंतर बरेच त्याने उपाय केले, पण तरीसुद्धा वेळ लागत होता त्याचा आवाज रिकवर व्हायला. तर बरेचदा असं होतं की गायक असतील किंवा कलाकार असतील किंवा निवेदक असतील किंवा इव्हन शिक्षक असतील, म्हणजे माझ्या बाबतीतही बरेचदा झालंय की ट्रेनिंग घेताना सलग एक 3-4 सेशन झाली किंवा सलग आठवडाभर जर सेशन्स असतील, तर बोलून थोडासा घशावर ताण येतो आणि मग त्याच्यानंतर बोलता येत नाही किंवा त्याला त्रास होऊ शकतो. तर कलाकारांनी स्पेसिफिकली असे लोकं की ज्यांचं काम बोलण्यामधनं जास्त आहे किंवा स्वरयंत्राचं काम त्यांचं जास्त आहे, तर त्यांनी त्यांच्या आवाजाची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही सांगाल का? हा पण प्रश्न खूप चांगला आहे, कारण हा बऱ्याच लोकांना येणारा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये मी पहिलं सांगेन, सगळ्यांनाच माहिती आहे की गुळण्या करा. हं. ज्याच्यामध्ये हळद, मीठ टाकून तुम्ही गुळण्या दिवसातनं 2-3 वेळा करा. ज्या दिवशी जास्त बोलणार आहात माहिती आहे त्या दिवशी जायच्या आधी तुम्ही गुळण्या करून जा, आल्यावर पुन्हा करा. हं. हळद टाकल्यामुळे एक फायदा असा होतो की घशाला जी आतून सूज येते आपण जास्त वेळ बोलल्यामुळे, ती सूज कमी होते. आणि त्यानंतर तुम्ही झोपायच्या अगोदर कोमट हळद दूध पिऊन झोपा. त्याने पण तुम्हाला खूप रिलीफ होणार आहे. आणि सतत बोलतोय, बोलणं सतत आहे, म्हणजे आयुर्वेदात सांगतात की यांनी वातवृद्धी होतो. हं. म्हणजे ज्याचं बोलणं सारखं आहे पण त्याची प्रकृती वेगळी जरी असली तरी वाताचा प्रकोप होतो. मग वाताचा प्रकोप होतो तर वाताला शांत कसं करायचंय?
दूध तूप चालेल, तूप पाणी चालेल, म्हणजे परत तूप आलंच. म्हणजे थोडक्यात काय सांगायच्या, या छोट्या छोट्या टिप्सच आहेत ज्याच्यामुळे आपण स्वरयंत्राला वाचवू शकतोय. म्हणजे या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत, की वात वाढतोय ना, मग वाताला शमन करायच्या गोष्टी, वात शमनच्या गोष्टी घ्यायच्या आहेत. हम्म. म्हणजे तुम्ही नाकात सोडा तूप, काही करा जे घशापर्यंत पोचणार आहे. आता आपण नाकात जेव्हा तूप घालतोय ते घशापर्यंतच जाणार आहे, म्हणजे तुमच्या स्वरयंत्रालाच लाभ होईल. ओके. त्यामुळे नस्य चिकित्सा, मग त्याचा तुम्हाला सगळ्याच इंद्रियांना फायदा होणार आहे. तसंच तुम्ही इंटरनली तूप घेणं, तूप पाणी घेणं किंवा दुधातनं घेणं हम्म. किंवा हळद दूध घेणं, अगदी जायफळ घालून घेतलं की झोप लागेल, छान होईल. म्हणजे ओके. अशा बऱ्याचशा गोष्टी, एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कुठली गोष्ट करताना आपलं वात तरी वाढणार नाही आहे, पित्त तरी वाढणार नाही आहे. हम्म. या दोन्ही गोष्टी स्वरयंत्राला अजिबात चांगले नाही आहेत. ओके. म्हणजे हे जर तुम्ही बॅलन्स ठेवू शकला, जसं तुम्ही सात्विक आहार घेतल्यामुळे पित्त शमन राहील, वातवृद्धी होणार नाही म्हणून तुम्ही तूप घेताय. हम्म. आता अजून एक म्हणजे कफवृद्धी होऊ नये. कफवृद्धी जर होऊ नये तर थंड पेय, आईस्क्रीम्स, हम्म. थंड पाणी हे अवॉइड करायचं आहे. थोडक्यात काय आहे, आपल्याला बॅलन्स करायला शिकायचं आहे सगळ्या गोष्टी. ओके. फक्त सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्याच रुटीनमध्ये आहेत, फक्त आपण बॅलन्स करायचं विसरलोय. म्हणजे स्वतःला शिस्त, डिसिप्लिन फार इम्पॉर्टंट आहे. मी अमक्याच वेळेला अमकीच गोष्ट करणार, हम्म. ही शिस्तच लावून टाकायची आहे. की मला वेळ मिळत नाही, मी येऊच शकत नाही, मी करूच शकत नाहीये, दीज आर रिझन्स. तुम्ही जितकं कारण देणार आहात तितक्या गोष्टी तुम्ही करू शकणार नाही आहात. ओके, तर एकूणच आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये म्हणूयात किंवा आजच्या गप्पांमध्ये म्हणूयात, कलाकारांसाठी किंवा एकूणच सगळ्यांसाठी मग ते आवाज असेल किंवा स्किन असेल किंवा तुमचं रुटीन असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी काय काय काळजी घ्यायला हवी. माझ्या मते हे सगळ्या कलाकारांना, प्रेक्षकांना, कारण प्रत्येक माणसामध्ये कुठली ना कुठली तरी कला असतेच, तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल. आणि अर्थात तुम्हाला जर काही आणखीन यावर प्रश्न असतील किंवा तुमचे ह्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काही प्रश्न आहेत, तुम्हाला विचारावेसे वाटले, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा अर्थात असलेच्या मॅडमना तुम्ही भेटून त्यांच्या क्लिनिकला तुम्ही त्यांचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता. वेद भेटच्या या सीझन 2च्या एपिसोडमध्ये आमच्या कलाकारांसाठी म्हणून तुम्ही खास आलात आणि आम्हाला पडणारे प्रश्न किंवा आरोग्य याच्यावर आपण जे काही तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आमच्या सगळ्या टीमकडनं आभार. वेद टीमला माझ्याकडून सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मी एवढंच सांगेन की दिनचर्या आणि ऋतुचर्या सर्वांनी फॉलो करा. थँक्यू सो मच.